सुप्रभात मंडळी, मी आदित्य तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो। आज आहे आमच्या मालवणमधला दुसरा दिवस। मळबट आले बघा, फणस ते वरती राहिलेलो आम्ही रूम वरती। बघा तिकडे बघा, किडले आले म्हणजे माकड आले। तुम्हाला आता दिसतील की नाही माहिती नाही। हे खळं आहे, तो तिथे आहे, तो मेन रोड आहे। मेन रोडवरून आतमध्ये रूम घेतली होती आम्ही। चला तर मग आता थोड्याच वेळाने आम्ही निघू। मागचं दाखवतो तुम्हाला। सर्व झाडं बिडं लावली आहेत बघा, केळीची, जास्वंदी लावली आहे बघा, जास्वंदीचं लावलं आहे, कोरफड इकडे पण जास्वंद आहे, विहीर आहे, हे मागचं अंगण। हे आजी, आजी आजी हाय करा, फोटो काढ, तुझे फोटो काढतोय। माळ लावले, हे मागची बाजू आहे, परस पूर्ण ते बघा झाडामध्ये। इथे दुसऱ्यांचं अंगण चालू झालं आणि यांच्या ब्लॅकी फायनली ते मागे बघता त्या रूम, तिथे रूम घेतलेला आम्ही। आता आम्ही तिकडनं चाललो आम्ही पुढच्या प्रवासाला। इथे आम्ही काल रात्री जेवलो, हॉटेल अंकिता म्हणून। आता हा आहे मेन रोड, इथून आम्ही एस टी किंवा रिक्षा पकडून मालवण डेपोमध्ये जाऊ। तिथून मग मालवण डेपोमधून कणकवलीला जाणारी एस टी पकडून आपण कणकवलीला जाऊ। चला फायनली आम्ही वॉकिंग करत चाललो आहे मालवण डेपोला। त्या रोडवरनं आम्ही चालतोय का, ते नामदेव महाराजांचा मठ आहे ते। हा चालतो परेश। सो रूम घेतलेला तिथूनच वॉकिंग डिस्टन्सवरती 20 मिनटावरती मालवण एस टी स्टँड। सो आम्ही चाललो तिथे। 8 वाजले आहेत सकाळची। तर आम्ही मालवणमधून एस टी पकडून कणकवली डेपोत आलो आहे। कणकवली डेपोत माझ्या मागे बघू शकतो तुम्ही। इथून गाड्या जातात, कुठे तुम्हाला जायचं असेल तर। कणकवली डेपो, इथून आम्ही आता नाश्ता करायला जाऊ कणकवलीमध्ये। आम्ही बसलो होतो हॉटेलला नाश्ता करायला, ते काठवडा पाव। कसं वाटलंय सांग, बघू कसं लागतंय, टेस्ट करून सांग कसं वाटतंय तुला। छान आहे, मस्त सांबार आहे आणि वडा आहे त्याच्यात, छान लागतंय, मस्त लागतंय, वेगळी चव आहे एकदम। आदित्य एकदा टेस्ट करून सांग कसं वाटतंय।
छान आहे, एक नंबर. काय केलेलंच ना. तर आम्ही तुनवाल ओम साई बाईक हे बघ इकडे, इथून आम्ही बाईक रेंटवरती घेतले. हे आहे आमची ॲक्टिवा. तर 2 दिवसाचे आमचे 950 रुपये झाले. तर आम्ही आता या बाईकने एक्सप्लोअर करू. चला. ते आहे स्वामी समर्थांचा मठ. तुम्ही इथे बघा. इथे एंट्रीलाच तुम्ही बघू शकता महाराजांचे आणि दत्त महाराजांचे आणि गणपतीची अशी छोटी मूर्ती आहे. एंट्रीलाच आहे. इथून असं वरती चढून जाऊन इथे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता संत पुंडलिक महाराजांच्या मूर्ती, संत ज्ञानेश्वरांची मूर्ती, संत नामदेव, छान असं स्वामी समर्थांचं इथे दर्शन झालं आहे आमचं. तुला कसं वाटलं परेश मठ? मस्त आहे. स्वामी समर्थ खूप विस्तृत असं मंदिर आहे. छान आहे, मस्त. भक्त निवासाची काम चालू आहे. ते बघा इकडे स्टेज बांधलाय आणि इथे भोजनालय आहे, अन्न छात्रालय. हेच आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मस्त आहे. स्वामी समर्थांचं छान वाटलं इथे पण. छान वाटलं, मस्त वाटलं. काम चालू आहे. आमचं दर्शन करून झालं आहे. तर आम्ही आता पुढे चाललो आहे. समोर बघा व्ह्यू, तो बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. फायनली आम्ही कसबा देवीच्या मंदिरात बघा. कसबा देवी मंदिर मिठबा. तिकडे पाणी पितो परेश आणि तिथे आम्ही लावले बाईक आणि इकडनं व्ह्यू बघा. व्ह्यू हे मंदिर आहे. तर आमचं दर्शन झालं आहे आणि आता तुम्ही इकडे व्ह्यू बघा.
मी सेकंड टाइम आलोय. परेश आलाय फर्स्ट टाइमच ना. चटके लागतात पायाला. तर आमचं आता कसबा देवीच्या मंदिरचं दर्शन झालंय. सो आता आम्ही पुढे चाललोय. इथे जवळच पुढे रामेश्वरचं मंदिर आहे, ते पण बघू. तिथून पुढे आम्ही कुणकेश्वरला निघू. तर आता सध्या रायडर बनलाय परेश, तर तो चालवणार आहे गाडी. तर चला तर मग जाऊ आपण पुढे. कसबा देवीचं मंदिर झाल्याच्या नंतर आम्ही आता पुढे आलो रामेश्वर मंदिराच्या इथे. हे बघा, लावली आम्ही इथे गाडी. सर आता आम्ही आता चाललो आतमध्ये. मंदिर बघा तुम्ही, काय मस्त केलं एकदम. कलर काम एक नंबर आहे. आता एंट्री कुठून आहे? ही तुळस आहे इथे. आणि ही देवी गजात लक्ष्मी भावई देवी आहे इथे. एंट्री पुढे नाही. हे बघू शकता इकडे तुम्ही. बघा इकडे नंदी आहे. हे दीपस्तंभ असू शकतात. मंदिर बघा तुम्ही. तर रामेश्वर मंदिराचं दर्शन करून झालं आहे. आम्ही आता चाललोय पुढे कुणकेश्वरला. चला तर मग जाऊया. आलोय पुढे कुणकेश्वरला. तर तुम्हाला हे बघा, हे आहे कुणकेश्वरचं मंदिर. बघू शकता इकडे. इकडे बघू शकता लाईन लागलेली आहे. हे आहे पूर्ण मंदिर. त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन करू. हे बघा मंदिर. तर इकडे आम्ही मंदिरात जाण्यासाठी लाईन लावली. हरीश फर्स्ट टाइम आहे ना? हाँ फर्स्ट टाइम. चल जाऊ आपण महादेवाचं दर्शन घेऊ चांगलं. तर आम्ही आता हळूहळू जातोय पिंडीच्या इथे दर्शन करण्यासाठी. तर तुम्ही त्या टीव्ही मध्ये बघू शकता.
आता आम्ही नुकतंच बाहेर पडतोय, तर बाहेर व्ह्यू मंदिरातला जसं बाहेर आलो तुम्हाला व्ह्यू दाखवून येईल त्यांचा. कुणकेश्वरची चौपाटी. बाहेर आला मंदिराच्या, इथून चालू आहे समुद्राकडे. काय आलेलं इथे ते पांडवकालीन शिवलिंग आहेत चौपाटीवरती, त्यांचं तुम्हाला दाखवतो, त्यांचं दर्शन दाखवतो. तर इकडे आम्ही चौपाटीवरती आलोय. एक नंबर वाटतं. आम्ही आता निघतोय पुढे देवगडला. सुंदर आहे बीच, आणि तुम्ही मागे बघू शकाल इकडे आहे बघा, ते कुणकेश्वरचं मंदिर आहे. चला तर मग जाऊ आपण आता पुढे. कुणकेश्वरच्या नंतर आम्ही आलो आहे देवगड बीचला. मागे बघू शकता पवनचक्की आहे, आणि बघा इथे पण मोठमोठ्या पवनचक्की आहेत. मी आता तुम्हाला बीच दाखवतो थोड्या वेळात. हे बघा सर्व लोक आले आहेत. बघा इथून थोडा बारीक पाऊस पडतोय. तिकडे बीच आहे बघू शकता. इथे झिप लाईन आहे. हे बघा इथून डायरेक्ट बीच वरती जाणार. खालती 1000 रुपये असेल. हे झिप लाईनचे प्राइस आहेत, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा मला पण जाणार. तिथे बघू शकता इथे झोका आहे स्विंग, आणि तिथे बाजूलाच आपले झिप लाईन आहे, कोस्टल झिप लाईन. ती इथून बघा तिथपर्यंत जाते, त्या पॉइंटला जाते. तो बघा तिथे टॉवर दिसतोय. स्विंग आहे समोर तुम्हाला ते स्विंग आहे, आणि हे आहे झिप लाईन. सो बघू आपण दोघं पण कसं आहे.
हा बीच तिकडे बघू शकता तुम्ही. तिकडे आहे शंकराची मूर्ती आहे तिकडे. बघा झिप लाईन. इथून आम्ही आता वरती चढलो. आणि तुम्ही इथून हा व्ह्यू बघू शकता. तिकडे उतरून त्या मागच्या सीट पूर्ण स्टेअरकेस उतरून आम्ही आलो आता बीच वरती. तर व्ह्यू बघायचा. देवगडला आम्ही झिप लाईन व स्विंग पण बघितली. खूप काही बघण्यासारखं आहे. मित्रांसोबत फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता. बीच पण सुंदर आहे बघा. तर आम्ही आता इथून एका फ्रेंडकडे चाललो स्टेसाठी. तर आता इथे आम्ही हा व्लॉग इथे संपवतोय. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.